उदवनवाती गणरायाला ओवाळते पंचारती उदवनवाती गणरायाला ओवाळते गाणे रूपा गाण्याच्या डोळ्यांनी पाहता आनंद मावेला गागानी शरणाची लागता तुझ्या भक्तीच्या प्रेमात हर्षाने नाचते पंजाराची उदवनवाती गणरायाला ओवाळते पंजाराची उदवनवाती गणरायाला ओवाळते
जागवी रातीला गा रातीला ही चित्त कल्याणा पायी असावी सारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाय वासरू बैल जागवी गोठ्यात गा गोठ्यात कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं आता झालेल्या वासुदेवासाठी संतोष बोले यांच्याकडून 100 रुपयाचं देणगी आलेली आहे. संतोष बोले आभारी आहोत. धन्यवाद. पहाटे पुनवेच्या राती लारवून कोंबडा आरोळी गावाला देतोय ग पहाटे पुनवेच्या राती या संपूर्ण कार्यक्रमासाठी वसुंधरा मोहिते यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आरोळी गावाला देतोय उगवत्या सूर्याला पाहण्या
मथुरेच्या बाजारी ही राधा चाले भरून गोरस घागरी मथुरेच्या बाजारी
इरा ऋतिक आगरे यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आलेले आहे. त्याचप्रमाणे सिद्धेश शांताराम कुळे यांच्याकडून 201 रुपये बक्षीस आलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अगं बोलिनो, गोकुळात काही आपल्या खरं आहे चंद्र तुझं. अगं मी ऐकलंय आज मथुरेचा बाजार भरणार आहे. जर आपण मथुरेच्या बाजारी गेलो तर आपला माल चांगल्या भावाने विकला जाईल. अगं बोलिनो, आपण मथुरेच्या बाजारात चाललोय खरं, पण कुणाला रस्ता ठाऊक नाही. अगं राधी, तू नक्की कोणाला विचारते? हिराला, ताराला, कालाला की मला? अगं चंद्रा, तसं नाही, सगळ्यांना विचारलं. बरं, आता तू पुढे आल्यास नाही करा दे, मला मुळीच रस्ता ठाऊक नाही. पण काय ग चंद्र? अगं तारा, तुझ्यावर किती मावशी आहे ना, तिला बोलव की. मी मानला नाही तिला. अगं तारा, काय झालं? अगं राधे, तुला ठाऊक नाही का? कालच त्यांचं विहिरीवरती भांडणं झाली आहेत. अगं राधे, ही कलाकृती आग लावायची प्रभाव. अगं तुझ्या काही काय म्हणतेस? मग तू थांब मार की मावशीला. मावशी 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 मावशी. अगं हिरा, तू हात मारत असं आम्हीच म्हातारी व्हायचो. मी हात मारला असता पण माझा आवाज बसलाय. हे बघ मावशी, तू तर राहू दे. अगं राधे, या चंद्राची खूप नाटक आहे. त्यांनीच हात मारून राहते. मावशी अगय मावशी मावशी अगय मावशी. अगं पहिलं ही म्हातारी मेली की काय? बरं बरं बघते. मावशी अगय मावशी मावशी अगय मावशी. काय ग झालं पोरीनं सकाळ सकाळ बोंबलायला? हाय हाय, मेले नाही. अगं मावशी, आम्ही मुलींनी मथुरेच्या बाजारी जायचं ठरवलं आहे, पण आम्हाला कोणाला रस्ता ठाऊक नाही. येते सगळं जरा रस्ता दाखवायला. अगं थांबा पोरीनं, आले आले. लगे बग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची. लगी बग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची. आहे प्रेमाची.
लगबग झाली आणि मावती गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची 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 दमले ग बाई दमले. काय ग झालं पोरीनो? सकाळ सकाळी म्हातारीला हाका मारायला? अगं मावशी तू लगेच विसरलीस पण. काय ग? अगं चंद्रा ही म्हातारी विसरभुलीच आहे. काय काय बोलली ग ही? काय नाही ग मावशी सोड जाऊ दे तिला. काय सांगू दे. बघ चंद्रा काय बोलते ही? अगं थांबा तुम्ही दोघी. आपल्याला जायचंय मथुरेच्या बाजाराला. उशीर होतोय. चला पटकन. अगं थांबा पोरीनो. काय गं झालं मावशी? अगं तुम्ही घेतलं काय घेतलं काय सांगितलंच नाही. ते पण काय सांगायलाच पाहिजे. हो तर मग त्याशिवाय बाजार कसा होईल? बरं सुरुवात माझ्यापासूनच होऊन जाऊ दे. बघा चंद्रा तू हो मग पहिला ताराचे होते वारा. अगं बोलशील की नाही? ऐकतेस ना? ऐक हा म्हातारे मी घेतला खावा. ऐकतेस ना म्हातारे? ऐकते. मी घेतला खावा. ज्याला कोणाला हवा त्यांनी रात्री आणला न्यावा. आता तुम्ही यावा आणि मुला घेऊन जावा. अगं चंद्रा पुढे काय गं मावशी? अगं तू इथलं साईडला सांगितलंच नाही. हो एक सांगते. मी नेसले नऊवारी साडी आणि चालले बघ थेट मथुरीच्या बाजारी. अगं चंद्रा तू नेसलंच काय ते सांगितलंस घेतलंच की नाही का अशीच निघाली बाजाराला हात हलवा. मावशी मी घेतलं दूध आणि चालले बघ बाजारी. अगं काला अशी पुढे आहे का तू? अगं काय ग झालं तुला लचकात पुढ्यात यायला? इश्या आता लागू बिजू काय नको बोल. अगं मावशी मी की नाही हा पुढे बोल. ऐक तर अगं मावशी मी की नाही घेतलं लोणी आणि नेसली बघ नवी कोरी पैठणी. नवी कोणी पैसे आवडली तुला? यांनी दिले. अगं ये कशी पुढे. अगं मावशी इकडे टाक आणि नेसली मी पण नऊवारी. आजकालच्या पोरीला लय घाई. राहू दे. अगं राधाबाई तू आता सांगशील की नाही? गायगुरांच्या हंबरण्याने होती दिवसाची नवी सुरुवात. गायगुराच्या हंबरण्याने होते दिवसाची सुरुवात नवी. अगं मावशी ऐक तर. गायगुरांच्या हंबरण्याने होती दिवसाची सुरुवात नवी. मुलीच्या आवाजाने सुस्ती मंजू गाण. मनामनाची गोष्टी मोठी फुलती रानोराणी. दह्याचे माठ घेऊन मोठायचे राणी. अगं बाई माझी राधा राणी. चला चला तर. अगे पोरींनो हा मथुरेचा घाट की नाही फार अवघड आहे. आपण एक शृंगार गीत गायला तर आपला समजला सुद्धा नाही. अगं मावशी त्यापेक्षा तू ते कधी छानसं गाणं म्हण की. म्हणते सकाळ सकाळी भांडून भांडुनी सकाळ सकाळी भांडून भांडुनी तारा झपाटली. अगं म्हातारी म्हणतेस हे काय? मला बाई अशीच गाणी येतात. तुला अशी गाणी आहे ना तुझी सवयच आहे खुन्नस करायची. ए बोलतेस काय ग? गप ग. अगं थांबा. तुम्ही तुम्ही भांडताय कशाला? अगं राधे या म्हातारीपेक्षा आपण गवळणी म्हणून एक छानसं शृंगारीत गाऊ. मागासपासून तुला ते अक्कल नव्हती तेवढं माझं गाणं केलं बाया. गाणं घेणार आहे. गप्पा तुम्ही आता. शृंगाराचं नार सजली
यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहनी हो बाजारात जाण्या मोहनी शृंगारात नारळ बदली माणसाने जणू मी भिजली वेगळ्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहली डोईवर माठ घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहनी हो बाजारात जाण्या मोहनी शृंगारात नारळ बदली माणसाने जणू मी भिजली वेगळ्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहली पैठणा नालगरी कंगणा आरी निशाणा वाढवते गणपणा लोकावती नजरा काळला गजरा पावरून घेते माझा पदरा गाजू कर नजरा मोहचा चेहरा रसोनी लाई हा देह सांगरा पाने फुले आणि वेली हिरव्यानी सर्गा भाडली डोईवारी माठ घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहली हो बाजारात जाण्या मोहली शृंगारात नारळ बदली माणसाने जणू मी भिजली वेगळ्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहली नागमोडी वळणाची रानजाई झुडपाची वाट आहे लोकाची उद्या करण घाटाची एकमेकी आसरा हात दोरीचे सावरा गाडीगात जाऊया ग मथुरा इला आणि गधारा पहाट तो नजारा फुल फुल उन्हाचे सुंदरा गालावती माझ्या माऊली आबोली लागली डोईवारी नाथ घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या
हॅलो. या संपूर्ण कार्यक्रमासाठी मोहनजी कुळे यांच्याकडून 200 रुपये, अनंत यशवंत कुळे यांच्याकडून 105 रुपये, निर्मला गंगाराम बोले 100 रुपये, संदीप भागोजी बोले 501 रुपया. या सर्व देणगीदारांचं मी मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
गोकुळाचा राडा. तीन ताल, सप्त पाताळ आणि त्यामध्ये भ्रमण करणारे श्रीकृष्ण भगवान ते मलाच म्हणतात. बोला पुंडलिक वरदे. हाय विठ्ठल. आज खंडेश्वराचं मथुरेचा बाजार भरणार आहे. 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेळा 60 मात करून मथुरेच्या बाजारात चालला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंधित करायला हवा आणि ती कामगिरी मी न करता माझे संदेव सुदाम यांच्यावर सोपवली पाहिजे. सुदामा अरे सुदामा, सुदामा अरे सुदामा. देवाच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असो. देवा एवढ्या तातडीने बोलवण्याचे कारण? सुदामा गोकुळातील 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेळा 60 त्यांचा रस्ता प्रतिबंधित करण्याची कामगिरी तुझ्यावर सोपवत आहे. मग देवा हुकूम कुणाचा आणि कायदा कुणाचा? हुकूम माझा आणि कायदा तुमचा. तशी आपली आज्ञा. ऐकू मी सुदामा. अरे पेंद्या इकडे. तू ऐकलं नाही? अरे देवाने आपल्यावर महत्वाची कामगिरी सोपवली आहे. अरे गवलनींचा रस्ता प्रतिबंधित करायचा आहे. हॅलो. गवलनींचा रस्ता प्रतिबंधित करायचा आहे. थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालला आहे. काय चाटमाट करून? थाटमाट करून नाही रे, थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालला आहे. म्हणजे आपल्याला जायचंच खायला भेटणार. नाच बघ. अरे त्यांचा रस्ता प्रतिबंधित करायचा आहे. आपण दोघंच. आपले दोन आहेत ना, रे कोण? आपले सवंगडी. हाक मार पाहू त्यांना. अरे बोबड्या रे बोबड्या. अरे वाकड्या रे वाकड्या. अरे बोबड्या रे बोबड्या. अरे इकडे या लवकर. या लवकर. गाई रानाला रे सुदाम्या, गाई रानाला. गाई सुदामा, गाई रानाला. गाई रानाला रे सुदाम्या, गाई रानाला. गाई सुदाम्या, कमारी गो, गाई रानाला. गाई रानाला रे सुदाम्या.
अरे जागे आव ना, आवाज येत नाही, आवलताय आलं लागले तुमच्या तोंडाला झाली नाही ती. सकाळ सकाळ बोंबला तुम्हाला काय होता? एवढ्या सकाळ सकाळी गेला होता कुठे? आलं ती लहानात दिली होती ना, तिच्या माग मी घेणार होता. कोणत्यासाठी? आलं माईने तपीला काय, तुला काय वाटलं रे? मला वाटलं जाऊ दे सोड. बघा याच्या का लक्ष ठेवा, वाया गेलाय पोलगा तुमचा. मानता बघतायत म्हणून, नाही तर बघ बघ लो. वाकल्या काय ग? तुला एक विचारू, विचार. तुझ्या गाय काय चोकअप झाल्यात केलं? काय रे बाबा? अरे मेले काय दूध नाही देत तुझ्या गाई? अरे पण माझ्याकडे गायच नाही आहे. मग ते गोट्यात जाऊन काय हलवला? बैल असतील. बैल होत? बैल होतं. तुला माहित होतं? तू काय हलवला? तुला माहित. थांबा तुम्ही. अरे ह्याला थांब मग. गप तू. मी कशाला बोलवलं? तुमचं चाललंय काय? कशाला ग? अरे गवळणीचा रस्ता प्रतिबंधित करायचा आहे. दौलंदी अरे त्या टुमक वाले मी करतो तुला एकदा आग लागली तुझ्या ह्याला ह्यालाची. तुला काय वाटतं पुढची माणसं कशी काय पडलं त्यांच्यावर तुझा सगळा हा किती भाल पडलं त्यांच्यावर. बसाला हा लीलचा परिणाम आहे, लीलचा. सकाळ सकाळ मोबाईल घेतो. हे गाणं ऐकलं असेल की तू, क्रिश का गाना सुनेगा? सुनेगा क्या? नाही सुनेगा दिसतोय तिकडे जाऊन त्याच्या बोल उलट गोट्या माल त्याच्या बोलू जा. अरे बाबड्या, निघ. इकडे ये. काय तू आलीस तरी कुठून? तर फडकलं माहितीये? फडकलं माहितीये? माहिती आहे. त्यांच्या दुकानात गेलो होतो, हा ओळखीच ना. हा गेलो, हा माझ्या पहिल्या उधाऱ्या होत्या. हा. मग मी काय केलं माहितीये? काय केलास? त्याला तुमचं नाव सांगितलं. वा काय कामगिरी केलीस. मी तुझ्यावर प्रसन्न झालो. आणसून दे, आणसून दे. काय काना आणतोस? अरे थांबा. ए, थांबा म्हटलं काय नाही, आता फक्त थांबा. झाला तुझी नाही नाल सुकलेलं. अगं कसा फलफलतोय. तुला काय वाटतं मला हा पाहिजे? वाटत नाही मला पाहिजे. तुमच्या काय नवीन? हा माय कोणाचा आवाज जात नाही. बाबा पाहिजे ती आपली कामं नाही ल. नाही मला हात करायचं. तुला हात घालायचाय, हात घालायचाय. ती आमची काम आलं, तुझी कुठनं आली? तुम्हाला म्हणून सांगता. ऐका ऐका, आता हा जा काय बोलला, काय बोलला रे? हा करायचंय त्याला. हा तुम्ही आपलं म्हणून सांगता. चला तुम्ही आपलं म्हणून सांगता. त्याच्या हाली जो गेला तो मेला. मी एक बातमी सांगतो खाली, ऐकून घ्या, झोपू नका. आव ना? हा. तो याच्या हाली गेला, त्याचा संसार आणि तो मेला. म्हणून तुम्हाला सांगतो कधी त्याच्या हाली जाऊ नका. तुम्हाला संसार आणि तुमचं जीवन सुखी पाहिजे तर त्याच्या हाली कधी जाऊ नका. समजला? नका रे. बोबड्या तू बोलतोस ते खरं आहे, पण यांना काय सांगून फायदा नाही. आताची पोरा सकाळी उठला घे अरे गवलनी ना कसं अडवायचं ते कळवा तुम्ही. हे काम करूया आपण. आज असं काय कामाचं नाही. ह्याला घेऊया अशी उठताना टाकूया, जातील नाही तर चालतील. आपल्या काय करायचं त्याचं काम तर काय नाही. तिकडे जाऊन बसलं काय कामाचं नाही तुझा. पासवर्ड गवलनीनं अडवून आपल्याला भेटला तरी काय काय? भेटणार त्याला काय चाटायचे आपल्याला? होय? काय अरे त्यांच्याकडे आयटम असतील ना. एकदम इथं वरतात. आणि तुला नको देऊ. दे.
घे. नाही म्हणून म्हण. दू, 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 दू. कुठं काय माहिती नाही. नीट सांग. खरंच पाहिजे. अरे तुम्ही कशावर ना कशावर गेलात? आयटम म्हणजे खाण्याचे आयटम. बघ, काय भेटणार पदार्थ. आपल्याला खायला? दूध मिळणार, दही मिळणार, लोणी मिळणार. दूध, लोणी हं? दही. तुम्हाला खायचं आहे ना? जाम भूक ए, लागली ना. खायचं आहे ना तुला? हो मला पण खायचं आहे. मग आता गवलनी येतच असतील. आता हा त्यांची वाट बघूया आपण. कोपच्यात या इकडे कोपऱ्याला. हुशार. काय करायचं तुला? त्या बघा गवलनी आल्या. ती दिसते ना? कुठची? ती हा ही? ही नाही ती. हा ती मावशी. मावशी आहे एवढीशी. तुला एक सांगतोय. तू सायन्स शिकला? नाही. थांबतो मग तू लगेच समजेल, तुला लगेच समजेल. ते माठ घेऊन घेऊन तिची झीज झाली. म्हणून ती म्हणजे आजी काय झाली. हा? जीत झाले म्हणजे काय? तर नंतर फोन करून सांगता. चला त्यांचा. आपल्या काय खायचा? काय? बोल बोल. खवा घ्या खवा. दही घ्या दही. काय बोलताय? दही घ्या दही. दूध घ्या दूध. मला जाम लागले भूक. भूक भूक मग भूक. पण भूक लागले जा ना घेऊन ये. तर मला पण भूक लागलेलं. सकाळी काय मला जेवायला दिला नाही. मी हाय उपाची. जा ना घेऊन जा ना मग. अरे त्याला नक्की कधी जाऊ? पाठवतोस? जाऊ दे त्याला म्हणजे फटका. आपण ये माझ्यावर जा, जा. जा तू. नक्की जाऊ की जातो? जा जा. नक्की बघा. जा रे. हा, तू पण चल ना कशाला. जा जा. नक्की की. बघ. जा. नंतर देणार नाही काय तुला. नाही पाहिजे. भूक हा. लागले. बघ. जा. जाऊ जाऊ चला, धोतर कोणी घातला मला आलं गाणं लावणं उलटलं की काय? अरे तुम्हाला लाज शरम आहे की नाही? अजिबात नाही. तुम्हाला आहे हा? चला, मला दाखवून दिलं. अरे पण तुम्ही आज तरी कोण? मावशी आम्ही आहोत दोन. आणि ते दोघे? ते दोघं माहित नाही मला. हा फक्त माहित आहे. अरे पण तुमची नावं तरी काय? मावशी मी सांगू? सांग. मावशी आज चोट्या. मी गोट्या. अरे पण तुम्ही इथं आलात तरी कशाला? काय आम्हाला माहित नाही. आता तुला सोटतो सांगेन. सोटतो. झाला घाल तुझ्या काहीतरी. मावशी तुमच्यामध्ये समजूतदार गवलन असेल ना, तिला पुढे पाठव. ह्याच्यात ते समजूतदार गवलात? हा सांगू तुला मी. सांग. बघा पाहिजे. या या वर या, वर या. बोलते ना मी. तुला कोणाच नाही, फक्त मला सोडून. थू. अरे तुम्हाला थुकायला काय झालं? तर मग आता जेवण अडकलेलं. मावशी कृष्णदेवाच्या आदेश
तुमचा रस्ता प्रतिबंधित केलेला आहे. समाधी तुमचा रस्ता आम्ही पलपलीत केलेला आहे. पलपलीत काय ग मग? प्रतिबंधित प्रतिबंधित याला दोघं इकडे बघा हावली कशी आली फुलं. याला दोघं इकडे या. जरा इकडे. याला प्रतिबंधित त्याला प्रतिबंधित तो नंतर बघतो आलं आपल्या आज असं करतो ना लय जोर मारला तू पाठवून जा आपण जाता पेंद्या काय बायको कशी बोलते म्हणजे पोला झाली किती झाली तुला काय वाटतं ए पोला बाबा ती बायको तुझी जाऊ दे आता हे तुला सगळी जण मारतात तुझ्या तिकडे. समजवर मावशी तुम्हाला बाजाराला जाता येणार नाही म्हणजे नाही. अरे गौरवनो, हा बोलतोय बघा काय आपल्या बाजारात जाता येणार नाही म्हणजे नाही. अरे मी मावशी आहे मावशी. मी कुठं बोललो बापी आहेस हा? गप्पा बस रे, तुझ्या जिभेला हात. मावशी जीबी झाड असतं मला पण नाही रे. कुठं बस अरे आम्हाला अशा कितीतरी वाटा माहित असतील. मी दुसऱ्या वाटेन जाऊ. काय बोललीस नाही तू काय बोललीस काय तू जरा भाज्या बोललीस काय बोललीस मग तू बोल काय बोल अरे, कंबा. तुला काय वाटलं पिलू हा मग गब्बल बिचारे एवढे मोठे मोठे केल्यात बोला गब्बल पाता बसली अरे पण तुम्ही इथं आलात तरी कशाला? तुमचा रस्ता प्रतिबंधित करायला. का समजली मला बाई येण्याचं काही समजत नाही. आपण इथे थोडा वेळ विश्रांती घेऊया. बरं बरं. उघड्या. इकडे. काय सगळ्या गवल्यानी नीट बसलेत की नाही ते बघून घ्या. मी आणि त्या बायकोवाला मी पुढे जातो. काय घेऊन गेला त्याला तू जातोस नाही रे बाबा स्त्री आहे. वो स्त्री है मैं मरद है मरद मी जातो एक दोन जातोस? तीन चार चाय पाणी आहे नाही आहे पाच हा किती झालं तुझं? पाच ना पाच साला पडत येत नाही, एवढं शिकलाय नाही पाच सहा ओ मरद का बच्चा इधर आजा ठीक आहे इधर आजा नाही मरद है तू मरद मी हा मग आता नाही मग ती बघते कशी बघ पावशी बघून बघ फेमस पडते माझ्या नको बघू पण चल. मावशी आपल्या गवल्यानी बसल्या तुला काय दुखतंय बसायला दुखतंय बसायला तुझा होय? अरे मला बसता येत नाही. कदाचित मूलव्यात असेल अरे मला 6 महिने बसायला 6 महिने उठायला लागतात. हा कधी करते कदाचित तुंबून ठेवत असेल काय कदाचित ठेवत असाल. त्याचा कधी केला केलास केला खरं खरं बोल. मोठा बोलन जा तिथं तुझा तिकलं बस तिथं नाही बस नाही बदनार बसावंच लागल नाही बदनार बस मी नाही बसतात. बस नक्की नाही बदनार का आम्ही बसून जाणार होय? समजली काय बोलायचं आता मला दिलेली कामगिरी त्याने नीट पार पाडली दिसत नाही. आता मला त्या डोळ्यांनी समाजात यावं लागेल. अरे बाबा तू
साडी जाणती गोळी असेल तर तिला पाठव. अगं या राधाबाई, बघ जरा कोण आलंय ते. बरं बरं बघते. राधे, ओळखलंस का मला? नाही. आपल्याला भेटतात तरी कोण? अगं राधे, मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसं असतात राधे? आई पद्मा, देवी हिरा, सीता आणि सोन्याचे मित्र उभ्या असतात. तेही बरोबर आहे राधे तुझं, पण गोरगरिबांच्या रक्षणासाठी मला 40 रुपये धारण करावे लागतात. मग सांगा तुमचं जन्म. ऐक तर राधे, देवकीचा बाळ आहे ग ताना. देवकीचा बाळ आहे ग ताना. जन्मभरी खाना यशोदेचा गाना, जन्मभरी खाना यशोदेचा गाना. वाढलो यशोवना देवकीचा बाळ आहे ग ताना. देवकीचा बाळ आहे ग ताना. जन्मभरी खाना यशोदेचा गाना, जन्मभरी खाना यशोदेचा गाना. वाढलो यशोवना देवकीचा बाळ आहे ग ताना. देवकीचा बाळ आहे ग ताना. पहिला अवताराच्या रूपी मी घरीला, दुसरा अवतार दुर्मग राधे काकारीला. तिसरा अवतार वरह हिरण्याचा सहार, चौथ्या अवतारी नरसिंह हिरण्यकश्यप वध. अचानक लीला विष्णुरूपे भक्त रक्षणा. देवकीचा बाळ आहे ग ताना. देवकीचा बाळ आहे ग ताना. बळी पातळी धाडीला, भक्त रक्षणासाठी परशु मागताला. सत्यवाचनी राजा राम रावणाचे गर्वहरण. आठवा गावी श्रीकृष्ण करण्या कौताचे हरण. अचानक लीला विष्णुरूपे भक्त रक्षणा. देवकीचा बाळ आहे ग ताना. देवकीचा बाळ आहे ग ताना. जन्मभरी खाना यशोदेचा गाना, जन्मभरी खाना यशोदेचा गाना. वाढलो यशोवना देवकीचा बाळ आहे ग ताना. देवकीचा बाळ
देवा आम्ही तुझ्या शरण आलो. तुम्हाला रजा आहे. थांब राधे, दिलेला खात्रीचं वचन पूर्ण कर. हरी सांगून थकले आज तुला आण रे माझी मी राधा बावरी कान्हा तुझ्या रे प्रेमासाठी हरी सांगून थकले आज तुला आण रे माझी मी राधा बावरी कान्हा तुझ्या रे प्रेमासाठी तुझी माझी प्रीती जन्मजन्मांतरी या गोकुळात चाले रासलीला कृष्ण राधेची हरी सांगून थकले आज तुला आण रे माझी मी राधा बावरी कान्हा तुझ्या रे प्रेमासाठी तुझी माझी प्रीती जन्मजन्मांतरी या गोकुळात चाले रासलीला कृष्ण राधेची हरी सांगून थकले आज तुला आण रे माझी मी राधा बावरी कान्हा तुझ्या रे प्रेमासाठी तुझी माझी प्रीती जन्मजन्मांतरी या गोकुळात चाले रासलीला कृष्ण राधेची हरी सांगून थकले आज तुला आण रे माझी मी राधा बावरी कान्हा तुझ्या रे प्रेमासाठी मी राधा बावरी कान्हा तुझ्या